हॅलो, गुड मॉर्निंग. तर इथे सकाळचे 6 वाजलेत आणि आपल्या भारतामध्ये 8:30 व्हायला आलेत. तर इथे मिस्टरांच्या टिफिनसाठी मी शिमला मिरची आणि फ्लॉवरची भाजी बनवली आहे, चपात्या बनवल्यात आणि नाश्त्यासाठी अंडे उकडले आहेत. तर नाश्ता वगैरे करून ते चहा घेऊन मग ते ऑफिसला जाणार आहेत आणि मग त्यानंतर पुढे आपण भेटूया. नमस्कार, या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे. जर तुम्ही भारतातून परदेशामध्ये शिफ्ट होणार असाल, विथ फॅमिली येणार असाल, तर येताना आपण इथे राहण्यासाठी काय काय वस्तू गरजेच्या आहेत, काय काय आणल्या पाहिजेत, इथे काय गोष्टी मिळतात आणि कोणत्या मिळत नाही, या सगळ्या बाबतीत मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा फॅमिली घेऊन इकडे येतो किंवा एकटेही येतो, तर आपल्याला तिकीट काढतानाच आपल्याला एक क्रायटेरिया ठरवून दिलेला असतो की तुम्ही बॅगेमध्ये 25 किलो वजन नेऊ शकता आणि बाकी इतर हातामध्ये तुम्ही 7 किलो वजन नेऊ शकता. तर मग एवढ्या सगळ्या सामानामध्ये आपण आपले कपडे तर मेन आपण घेतोच, त्याच्यानंतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आणल्या पाहिजेत याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तर मला आलेल्या अनुभवानुसार मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे जे मसाले आहेत ते येताना आपण इकडे आणणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यासारखे आपण कसं नॉर्मली मार्केटमध्ये जाऊ आणि म्हणू की मला आता एव्हरेस्टचा मसाला पाहिजे, मला कांदा लसूण मसाला पाहिजे, मला एव्हरेस्टचंच लाल तिखट पाहिजे, अंबारीचाच मसाला पाहिजे. तर असं इकडे नॉर्मली नाही मिळत, तर ते आणणं आपण खूप गरजेचं आहे. तर जर शिफ्ट होणार असाल किंवा राहणार असाल तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर गेली 1 महिना आम्ही कांदा लसूण मसाला शोधतोय सौदी अरेबियामध्ये, तर नाही भेटला मला. आता माझी निघायची इथून वेळ आली पण तरीही नाही मिळाला. तर असं सगळं आहे. त्यामुळे तुम्ही येताना पहिली गोष्ट तुमचे जे मसाले आहेत आपल्या महाराष्ट्रीयन चवीचे घरी बनवलेले असतील किंवा मग विकत जे मिळतात ते येताना आणणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपले महाराष्ट्रीयन लोकांना जे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की शेंगदाणे आणि खोबऱ्याशिवाय आपली भाजीच पूर्ण होत नाही. तर त्यासाठी तुम्ही येताना भरपूर असे शेंगदाणे घेऊन येणं खूप गरजेचं आहे, खोबरं आणणं खूप गरजेचं आहे. एक वेळ तुम्हाला इथे खूप शोधल्यानंतर शेंगदाणे तरी मिळतील, पण खोबरं तुम्हाला कुठेच मिळत नाही, तर ते घेऊन येणं खूप गरजेचं आहे. तर म्हणजे मिळतं खोबरं, पण ते ड्राय कोकोनट जे एकदम बारीक असतं ते. तर मला नाही वाटत त्याने भाजीला काही एवढी टेस्ट येत असेल म्हणून. आणि त्याच्यानंतर आपले उपवासासाठी लागणारे साबुदाणे, त्याच्यानंतर भगर, ह्या गोष्टी आणणंसुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ना की खूप शोधाव्या लागतात. खोबरं तर शोधूनही सापडत नाही, किंवा जो मी कांदा लसूण मसाला वगैरे सांगितला तो शोधूनही सापडत नाही. शेंगदाणे आणि साबुदाणे खूप शोधल्यानंतर कुठेतरी एखाद्या ठिकाणी आपल्याला सापडतात. आता कमीत कमी मीच 10-12 मॉल तर नक्कीच फिरले असेल, पण मला तरीही कुठे इतकं इझिली या गोष्टी नाही भेटल्या. आणि दुसरी गोष्ट, भांड्यांची क्वालिटी. एकतर इथे ना सगळे भांडे मिळतात ते पॅन वगैरे, सॉसपॅन वगैरे अशा गोष्टी जास्त मिळतात. तर तुम्ही येताना तुम्हाला जी रेग्युलर आपल्याला भाजीसाठी कढई असेल किंवा मग एक चांगला तवा, जसा आपल्या डीमार्टमध्ये तवा मिळतो तसा एखादा तवा आणणं खूप गरजेचं आहे. इकडे तव्याची क्वालिटीसुद्धा बिलकुल चांगली नाही भेटत. कारण आम्ही स्वतः एक 1000-1200 रुपयाचा एक तवा आणला, तो इतका पातळ होता. कारण हे मिस्टर वगैरे सगळे बॅचलर राहतात, हे लोक कधी बनवत नाहीत, म्हणजे ते फक्त भाजी बनवतात आणि मग त्याच्यासोबत ते खपूस मिळतं तर ते खातात. तर मी आता इथे आल्यानंतर आमचं ठरलं की मी आहे तोपर्यंत तरी मी चपाती वगैरे बनवेन. तर घरात जो तवा होता तो एकदम पातळ होता, म्हणून आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि नवीन तवा आणायचा म्हणून. तर खूप पातळ मिळतात इकडे तवे. म्हणजे एक चपाती भाजेपर्यंत आपल्याला त्याच्यावरच लक्ष ठेवावं लागतं, तेव्हा आपण दुसरी चपाती इथे बनवू शकतो. तर असं सगळं आहे. त्याच्यानंतर आपल्या जेवणाची ताटं जशी असतात की ताट, वाटी, प्रॉपर प्लेट, तर अशा सगळ्या गोष्टी खूप शोधूनही सापडत नाही इकडे, लवकर भेटत नाहीत म्हणजे. तर तुम्ही जर येत असाल तर नक्की म्हणजे आणणं खूप गरजेचं आहे. विथ फॅमिली तुम्ही येणार असाल राहायला तर 5 ताटं, 5 वाट्या असं सगळं घेऊन येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भाज्यासुद्धा इथे व्यवस्थित मिळत नाही, त्यामुळे
ज्या टिकणाऱ्या भाज्या असतील थोड्याफार प्रमाणामध्ये त्या येताना तुम्ही आणणं खूप गरजेचं आहे. बाकी इतर सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे. इथे दूध, दही या सगळ्याची क्वालिटी एकदम बेस्ट मिळते. त्याच्यानंतर इकडे हा देशच म्हणजे याच्यामध्ये नॉनव्हेज जास्त खाल्लं जातं, त्यामुळे इथे प्रत्येक टाईपचं चिकन, मटन हे सगळं मिळतं. तर आपल्या ज्या भाज्या आहेत, भारतीय भाज्या इकडे खूप कमी प्रमाणात मिळतात आणि मिळाल्या तरी त्याची क्वालिटी एवढी खास नसते. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तेवढ्या म्हणजे टिकतील तेवढ्या थोड्याफार भाज्या, म्हणजे आता 6 महिने किंवा 1 महिना तर भाज्या टिकू नाही शकत, पण कमीत कमी 15 दिवस तरी तुम्हाला टिकतील, 8-10 दिवस अशा भाज्या आणणं खूप गरजेचं आहे इकडे येताना. आणि जेवढं होईल तेवढं शक्यतो मसाले आणि ह्या सगळ्या गोष्टी आणणं इथे येताना खूप गरजेचं आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं मला खूप गरजेचं वाटलं. बाकी इकडे तुमचे कपडे मिळतील, तुमचे साबुदाणे तुमचे शॅम्पू वगैरे, साबण या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या मिळतील. पण जे गरजेचं आहे ना, जे मेन रोज आपण जेवतो महाराष्ट्रीयन लोक, तर ती जर तुम्हाला टेस्ट इथे हवी असेल ना, तर आपल्या भारतातल्या ह्या 2-4 गोष्टी आणणं खूप गरजेचं आहे. बाकी इथं पिण्याचं पाणी तर विकतच घ्यावं लागतं आणि पेट्रोल स्वस्त आहे आणि पाणी महाग आहे असं बोललं जातं इकडे. तर आणि ते मीठ आणि साखर याची क्वालिटीसुद्धा सारखीच असते. म्हणजे क्वालिटी म्हणजे टेक्स्चर. साखर कॅस्टर शुगरसारखी एकदम बारीक असते आणि मीठसुद्धा तसंच असतं. आपल्याकडे जसं टाटा नमक मिळतं तर तसं इथे ना असं हे बॉटलमध्ये नमक मिळतं. तर हे काहीतरी ससा मीठ म्हणून आहे. तर हे असं आहे, म्हणजे साखरेसारखं दिसतं, ते एकदम बारीक असते ना तसं. तर असं सगळं प्रकार इकडे आहे. आपण जर इथे पोहे नीट शोधायला गेलात तर चांगले पोहे तुम्हाला खूप शोधून भेटतात. त्यामुळे पोह्यांची क्वालिटीसुद्धा इतकी खास नाही आहे, तर ती भारतातून आणलेली कधीही बेटर राहील. तर अशा सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या, की जे आपण रेग्युलर जेवतो त्या गोष्टी इथे आणणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या गोष्टी तरी इथे आणण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमचं आयुष्य थोडंसं इझी होऊन जाईल इथे आल्यानंतर. तर ह्याच गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर भेटूया मग पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.